नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण नूतन किचन मध्ये पाहणार आहोत चिकन सुक्का। त्यासाठी चिकन कुकर मध्ये शिजवू। इथे आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत। इथे तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यामध्ये तेजपत्ता घालून घेऊया, थोडंसं दालचिनीचा तुकडा, या आकाराचा एक बारीक चिरून घेतलेला उभा कांदा घालून घेऊया। कांदा इकडे आपला भाजतोय तोपर्यंत चिकनला आपण इथे धुवून घेतलेला आहे, त्याला हळद मीठ लावून घेऊया। इथे मी 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घालूया। हळद अर्धा चमचा, हळद मीठ चिकनला चांगलं चोळून घेऊया। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजलेला आहे। आता याच्यामध्ये चिकन घालून घेऊया, मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतायची गरज नाही, ह्याला चिकनला हळद मिठाचं पाणी सुटतं। याला लो टू मीडियम हीटवरती 2 शिट्ट्या काढून घेऊया। चिकन सुक्का बनवण्यासाठी इथं 1 कांदा, लसूण, अर्धी वाटी खोबरे, कोथिंबीर घेतलेले आहे, हे सगळं बारीक करून घेऊया। चिकनला बघू शकता किती मस्त असं पाणी सुटलेलं आहे, आपण कसलंच पाणी ओतलं नव्हतं याच्यामध्ये। आता सुक्क चिकन बनवून घेऊया। आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया, दोन बारीक चिरलेले उभे कापून घेतलेले आहेत कांदे, ते घालून घेऊया। तर याला मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया, छानपैकी कांदा भाजून घेऊया। इथे आपण लसूण, खोबरं, कोथिंबीरीचं वाटण करून घेतलेलं आहे, ते आता याच्यामध्ये ऍड करूया। ते चिकन मसाला घालून घेऊया, मिक्स करूया। अर्धा चमचा साठवणीचा मसाला घालूया, तुम्ही दुसरा कोणता असेल तरी घालू शकता। मसाला चांगला भाजण्यासाठी इथे चिकनचं थोडंसं आळणी पाणी घालून घेऊया, जेणेकरून मसाला मस्तपैकी भाजला जातो। याच्यामध्ये चिकनला चव खूप छान येते। मसाला मस्त असा लालसर भाजून घेतलेला आहे, तेल सुटेपर्यंत। बघू शकता कडेने किती छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये शिजवलेले चिकन घालून घेऊया, मस्तपैकी मिक्स करून घेऊया। चिकन शिजलेलं आहे त्यामुळे एकच वाफ काढून घेऊया, त्याला झाकून ठेवूया 5 मिनिटं। आपलं तयार झालेलं आहे सुक्का चिकन। माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।